नमस्कार. या लक्षवेधीच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय आता आपल्याला करून देतो. आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, काँग्रेस पक्षाचे आमदार आणि प्रवक्ता भाई जगताप आणि आरोग्य विश्लेषक डॉक्टर अमोल अन्नदाते. या सर्व मान्यवरांचं आता या चर्चेमध्ये आपण स्वागत करूया. भाई जगताप यांना माझा पहिला आणि अत्यंत थेट प्रश्न आहे. त्याचबरोबर भाई जगताप आणि सर्व मान्यवरांना ही विनंती आहे की कृपया मर्यादित वेळेमध्ये आणि थेट आपली भूमिका मांडावी. भाई, मी आपल्याला 1 मिनिटाचा वेळ देतोय. कृपया या गोष्टीचा खुलासा करा की राहुल गांधी म्हणतात मोठ्या प्रमाणात टेस्टिंग किट्स आली पाहिजेत, मोठ्या प्रमाणात आरोग्य चाचण्या झाल्या पाहिजेत आणि इतकंच नाही तर लॉकडाऊन अर्थात टाळेबंदीचा कालावधी म्हणजे कोरोनाची लढाई इतका मर्यादित आत्ताचा अभिनिवेश असता कामा नये. भाई जगताप, आपण आपली प्रतिक्रिया द्यावी. नाही, हे खरं आहे. एक तर गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की ज्या चायनामध्ये हा कोरोना व्हायरस सुरू झाला ते चायना गेली 6 महिने याच्याजवळ लढत आहे आणि आता कुठे 10 दिवसापूर्वी त्यांचा जो युहान शहरामध्ये जिथे हा उद्रेक झाला त्याचा आता ते ओपन अप झाले 6 महिन्यानंतर. परंतु या 6 महिन्यामध्ये आपण सगळ्यांनी जर पाहिलं असेल जगभरामध्ये, मग त्याच्यामध्ये जर्मनी असेल, फ्रान्स असेल, चायना असेल किंवा ज्यांनी या व्हायरसवर थोडीशी मात केले ते सिंगापूर असेल किंवा कोरिया असेल, जपान असेल, इथे जर आपण पाहिलं तर लाखो लोकांच्या चाचण्या होतात आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट राहुल गांधी जे म्हणाले ते खरं आहे की आपल्याला एक्झॅक्टली कळतंय. याचं मोठं उदाहरण महाराष्ट्र आहे. आज जरी काही बातम्या येत असल्या त्या ठिकाणी प्रसाद, तरी ही गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागेल. देशभरामध्ये कुठल्याही राज्यामध्ये एवढ्या टेस्ट होत नाही जितक्या की मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये होतात आहे. म्हणून आपल्याला कळतंय. नाहीतर आज जर परिस्थिती इतकी वाईट झाली असती, जिथे धारावीला पहिला रुग्ण सापडला त्याच्यानंतर आज जवळजवळ 50,000 लोकांना टेस्ट केलं जात आहे. 10 टीम तिथे बनवल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून हे योग्य आहे की जोपर्यंत आपण जास्त टेस्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की त्या एरियामधली, विशेषतः त्यांनी हे उल्लेख केला की आपल्या भारतामध्ये जी आपली शहरं आहेत त्याच्यामध्ये झोपडपट्टीचं प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळे तिथे टेस्ट होणं हाच एक पर्याय आहे. याचा जर आपल्याला खरोखर या पद्धतीने मुकाबला करायचा असेल, नाहीतर असं होईल एखाद वेळेला की एकदम उद्रेक होईल आणि त्यावेळेला खूप उशीर झालेला असेल. आणि म्हणून मला असं वाटतं की ही गोष्ट खरी आहे जे जगामध्ये चाललेलं आहे. जग त्याच्यावर जो कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यांनी कंट्रोल केलेला आहे काही अंशी चायना सारख्याने, त्या लोकांकडनं आपल्याला हा धडा घेणं आवश्यक आहे. आणि भाई जगताप, आपण एक महत्वाचा मुद्दा मांडलाय की ज्या देशांनी याचा लढा दिला त्यांच्याकडून धडा घ्या, लढा दिलेल्यांकडून धडा घ्या. सुधीर मुनगंटीवार, आपण भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहात, महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आहात आणि आत्ताच्या घडीला केंद्र सरकारच्या भूमिकेसंदर्भात सुद्धा प्रवक्तापणाची जबाबदारी आपल्याला सांभाळायची आहे. आपण महाराष्ट्रामध्ये कोरोनाची लढाई लढण्याच्यासाठी टेस्टिंग किट्स अर्थात आरोग्य चाचण्यांच्यासाठी आवश्यक ती साधन सामुग्री पुरेशी उपलब्ध करून देऊ शकलो आहोत का? असं आहे की कोरोनाच्या टेस्टिंगच्या संदर्भात आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादा रुग्ण संशयित असेल, एखाद्या रुग्णामध्ये अशी लक्षणं असेल तर आजही आपण महाराष्ट्रामध्ये त्याची कोरोना टेस्ट आजही करतो. पण संशयित नसताना आपण सरसकट 12.5 कोटी लोकांची टेस्ट करण्याची भूमिका ही महाराष्ट्रामध्ये कदापिही घेऊ शकत नाही. कारण आपल्याला याची जाणीव आहे की देशामध्ये असे प्रसंग जर करण्याचा प्रयत्न केला तर डॉक्टर लोकांवर हमले होतात. आता प्रश्न आहे, जनजागृती करून आसपास लक्ष ठेवत लोकांनी स्वतःला सुरक्षित ठेवत अशी लक्षणं जर असेल तर ताबडतोब याचं टेस्ट करण्याची महाराष्ट्रामध्ये आता व्यवस्था आहे. महाराष्ट्रामध्ये परवापर्यंत आपण 30,000 टेस्टिंग केल्या आणि 30,000 टेस्टिंग मध्ये असं लक्षात आलं की यामध्ये साधारणतः 90% जास्त हे म्हणजे साधारणतः 95% हे कुठेही यामध्ये लक्षणं नव्हती आणि काही अवेटिंग आहे. आता जिथं लक्षणं नाही तिथं कोणत्याही देशामध्ये साधारणतः टेस्टिंग करण्याची पद्धत नसते.
आपल्याही महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात आता आम्ही बघतोय, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कारण नसताना आम्ही काही टेस्टिंग करण्याचं काही कारण नाही, पण क्वारंटाईन ठेवलं, कुठं लक्षणं असेल तर आपण टेस्टिंग करतो. याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे टेस्टिंग करण्याची यंत्रणा महाराष्ट्रात उपलब्ध नाही असं म्हणणं योग्य होणार नाही. मला एकाही नेत्यांनी महाराष्ट्रात असं सांगावं की त्याला खूप जास्त खोकला आहे आणि त्याला लक्षणं आहे, पण त्या ठिकाणी तो तहसीलदार, जिल्हाधिकारी, डॉक्टर कोणीही तपासणी करायला तयार नाही. असं महाराष्ट्रात एक तरी उदाहरण का? सुधीर भाऊ, मी आपल्याला मध्ये थांबून असा प्रश्न विचारेन, महाराष्ट्रात टेस्टिंग होतात नाही होत आहेत यापेक्षा जर आपण थोडासा आता महाराष्ट्राच्या पलीकडचाही विचार करूयात की देशभरामध्ये टेस्टिंग किट्सचा पुरवठा पुरेसा आहे का, आणि ज्या वेळेला जगभरात एका विशिष्ट उत्पादनाची मागणी वाढली त्यावेळेला भारत आपल्यासाठी गरजेची उत्पादनाची क्षमता तयार करू शकला का? हे दोन महत्त्वाचे मुद्दे. महाराष्ट्राच्या बाबतीत आपण उत्तर दिलंय, आता थोडंसं आपल्याला बृहद चर्चेकडे जायचं आहे. आता दोन्ही मुद्द्याचं उत्तर आहे की टेस्टिंग किट आपल्यापाशी ज्या उपलब्ध आहे त्या पुरेशा आहे आणि त्यामध्ये साठा वाढावा यासाठी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग किट या आपल्या देशामध्ये आणतो आहे. माझ्या माहितीप्रमाणे काल परवा पुन्हा 1 लक्ष किट्सचा पुरवठा झाला. दुसरा, आपल्या देशामध्ये स्वतः आपण याला उत्तम पद्धतीने विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला आणि यामध्येही मोठ्या प्रमाणावर अनेक ठिकाणी यश आलं, ज्याचं कौतुक महाराष्ट्रात आपण पुण्यातल्या माय लॅबच्या एका माझ्या भगिनीचं आपण कौतुकही केलं. असं अनेक ठिकाणी या टेस्टिंग करण्याच्या दृष्टीने संशोधन झालं आणि माझी माहिती एखाद्या दुखादे आकडे मी चुकू शकते, पण 30 ठिकाणी यामधल्या या टेस्टिंग किटला यश आलं आणि या टेस्टिंग किटचा पुरवठा राज्याला आत्ता तरी समाधानकारक आहे. पण भविष्यामध्ये आपण हे आव्हान स्वीकारत जर याचा प्रसार मोठा झाला तर या दृष्टीने आपल्या देशात व्हेंटिलेटर्स असतील, या दृष्टीने आयसीयू बेड्स असतील, या दृष्टीने. पण याच्यामध्ये एक आक्षेप आहे सुधीर भाऊ, एक आक्षेप आहे आपल्याला, भाई जगताप यांनाही यावर बोलतं करायचं आहे. मी माझाही एक प्रश्न विचारतो. देशभरामध्ये डॉक्टर अशा प्रकारचा संघर्ष करताना दिसत आहेत की त्यांना आवश्यक असलेलं PPE किट मिळत नाहीये. आता ही PPE किट मिळवून देण्याची जबाबदारी सुधीर भाऊ केंद्राची किती आणि राज्याची किती याच्यावरही बोला. सुधीर भाऊ, देशामध्ये सुद्धा या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर व्हेंटिलेटर पासून एक हॉस्पिटल सुद्धा या दृष्टीने करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न सुरू केला. बरं, आपण असं सांगतात त्याच्याच अनुषंगानं मग आता भाई जगतापांना बोलायची संधी आहे. भाई जगताप, केंद्र आणि राज्य समन्वयानं काम व्हायला पाहिजे. डॉक्टर PPE किट मिळत नाहीत म्हणून काळजी करतायत, आपल्याला या पद्धतीची साधन सामुग्री मिळवण्याच्या साठीचा संघर्ष करावा लागतोय का महाराष्ट्रामध्ये? भाई जगताप. नाही, याचा प्रसाद आपण हे फक्त मर्यादित ठेवू नका की महाराष्ट्राला काय होतंय, आपण देशाची चर्चा करतोय आणि राज्यांची चर्चा करतोय आणि त्या दृष्टीने हे फार उथळ होईल की नाही आम्ही काय सगळ्या 12.5 कोटीची चर्चा करणार, टेस्ट करणार. कुणी सांगितलंय 12.5 कोटीची हे करायला? कुठे जगामध्ये सगळ्या लोकसंख्या इतक्या कोट्याच्या हे झालेल्या आहेत. पण जे म्हणून मी सुरुवातीला म्हणालो की आपण काय करतोय तर आपण जो एक सक्सेस फॉर्म्युला आहे तो आपण नेहमी फॉलो करतो, जो करायलाच हवा सगळीकडे. आणि सक्सेस फॉर्म्युला तिथेच आहे. एकट्या धारावीची लोकसंख्या, एकट्या धारावीची लोकसंख्या जवळजवळ 8-8.5 लाख आहे. कुणी सांगितलं 8-8.5 लोकांची टेस्ट होते? तर होते. 10 झोन बनवलेले आहेत आणि 10 त्या प्रत्येक झोन मध्ये 5-5 हजार लोकांची टेस्ट करण्याच्या दृष्टीने टीम निर्माण केलेल्या आहेत आणि त्या करतील. आणि मला हे कळत नाही की असं काय कुणी काय त्याचा अर्थ काय लावून घ्यावा तो मला माहित नाही. पण एक गोष्ट मात्र नक्कीच मी आपल्याला सांगतो की होय, टेस्टिंग हा याच्यावरचा फार मोठा उपाय आहे. उपाय म्हणण्यापेक्षा पुढचं पाऊल आहे आणि जे करणं आवश्यक आहेच. अगदी आपण असं म्हणताय की टेस्टिंग करणं अत्यावश्यक आहे. आपल्यासोबत डॉक्टर अमोल अन्नदाते आहेत, आरोग्य विश्लेषक आहेत भाई जगताप. त्यांना आपण विचारूयात, या टेस्टिंगच्या संदर्भातला मुद्दा नक्की कोणत्या आणि कशा पद्धतीनं हाताळला गेला पाहिजे? अमोल अन्नदाते, आपल्यासाठी 1 मिनिट आहे, कृपया उत्तर द्या.
मी काम करत असतानाचा माझा अनुभव सांगतो आणि आताची परिस्थिती सांगतो. काय होतंय सध्या की आम्हाला डॉक्टरांना जे क्रायटेरिया सांगितले गेले, ज्याला आपण सारी म्हणतो, खालच्या श्वसनाच्या खालच्या भागाचा कुठलाही आजार, याचं सरकारी खात्यामध्ये हॉस्पिटलमध्ये टेस्टिंग करून घ्या, पण ते पाठवलं तर टेस्टिंग किट्सच्या अनुपलब्धतेमुळे या टेस्टिंग होतच नाहीयेत. हे प्रमाण खूप जास्त आहे. ही ग्रासरूटची रिपोर्टिंग वरपर्यंत होत नाही की काय माहित नाही. आता देशाच्या परिस्थितीकडे वळतो. आज दुपारी 12 पर्यंत प्रसादजी आपल्या देशामध्ये 2,90,401 तपासण्या झाल्या. म्हणजे 138 कोटींच्या देशासाठी केवळ 3,872 इतक्या कमी तपासण्या आपण करतोय. आणि मला पहिल्यांदा म्हणजे खरं तर राहुल गांधी आज खूप अभ्यासू बोलले आणि वैद्यकीय तज्ज्ञांशी बोलून त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली आहे. छान होमवर्क केलाय. तर आणि ही परिस्थिती असताना प्रसादजी, कालची बातमी आहे ICMRची की आम्ही 33 लाख अजून किट्सची आम्ही ऑर्डर दिलेली आहे. आता एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून मला तुम्ही सांगा प्रसादजी की 33 लाख किट जेव्हा फक्त 3,000 ते 4,000 तपासण्या रोज होत आहेत, त्या वेळेला 33 लाख हे किती कमी म्हणजे काय आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही. महाराष्ट्राकडे पटकन वळतो. भाई जगतापजींना मला आवर्जून सांगायचं आणि त्यांनी हे वरती याची नोंद घ्यावी की बघा, आपण महाराष्ट्रामध्ये 6.5% हा मृत्यूदर आहे. देशाचा मृत्यूदर हा 2.4% आहे, म्हणजे दुपटीपेक्षा जास्त. आणि 31% केसेस या देशाच्या महाराष्ट्रात असताना आपल्याकडे देशाच्या तुलनेत फक्त 16% टेस्टिंग होत आहे. म्हणजे 50% आपण मागे आहोत महाराष्ट्र राज्य टेस्टिंग मध्ये. आणि देशामध्ये आपला क्रमांक 5वा आहे टेस्टिंग मध्ये, जो सर्वाधिक असायला पाहिजे, कारण आपल्याकडे सर्वाधिक. आता हा मला वाटतं या राजकीय नेत्यांचा विषय आहे की ही केंद्र आणि विरुद्ध राज्यात भांडण आहे की काय. आणि पीपीच्या बाबतीतही हाच गोंधळ आहे. अमोल अन्नदाते, याच मुद्द्यावर मी आपल्याला मध्ये थांबवतो आणि त्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न असा विचारतो की आपण असं म्हणताय महाराष्ट्राचा मृत्यूदर देशात सर्वाधिक आहे, महाराष्ट्रामध्ये चाचण्यांची संख्या 5व्या क्रमांकावर आहे, आपल्याला किट्स मिळत नाहीयेत, ही एक तक्रार तुम्ही सांगितलीत, पण इथे प्रत्येकाची चाचणी करायची का सॅम्पल साईज घेऊन चाचण्या करायच्या याच्याबद्दल एकवाक्यता होत नाही. वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून सांगा, नक्की प्रत्येक दिसेल त्या माणसाची चाचणी झाली पाहिजे का? नाही, प्रत्येक दिसेल त्या माणसाची चाचणी करण्याची गरज नाही. पण काय झालं, अमोल अन्नदाते परत उत्तर सुरू करा कृपया. आपला महत्वाचा पहिला मुद्दा सुटलाय, परत उत्तर सुरू करा. हे बघा, प्रत्येक दिसेल त्याची चाचणी करण्याची गरज नाही, पण आधी जो क्रायटेरिया ठरवलेला होता आणि परवा रात्री ICMRने आणि राज्य सरकारने याच्यावर अचानक, जसा काल आपण हॉटस्पॉट बद्दल चर्चा केली तसा अचानक U-टर्न घेतला. आधी असं ठरलेलं होतं की श्वसनाच्या खालच्या मार्गाचा त्रास असलेल्या प्रत्येकाची आणि त्याच्या संपर्कात जे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करायचं, त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची तपासणी करायची. हा क्रायटेरिया परवा रात्रीतून अचानक बदलण्यात आला आणि असं ठरवण्यात आलं की आता संपर्कात येणाऱ्यांची तपासणी करण्याची गरज नाही. आणि याच्यामुळे खूप मोठा गोंधळ होणार आहे, कारण ते सगळे हमखास कॉन्टॅक्ट आहेत. तुम्ही एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्या, आजच्या घडीला आपल्याकडे 12,808 केसेस आहेत, पण प्रत्येक केस ही एक मिनिमम 3 आणि जास्तीत जास्त 10 लोकांना इन्फेक्ट करते. म्हणजे खरा आकडा हा आत्ताच्या घडीला खऱ्या केसेस आहेत त्या 38,442 ते 12,808 इतक्या केसेस या भारतात आहेत, ज्याचा शोध लावण्यासाठी आपल्याला कॉन्टॅक्ट मध्ये आलेल्या प्रत्येकाची तपासणी 5व्या दिवशी, 7व्या दिवशी आणि 10व्या दिवशी करावी असं जागतिक मानांकन आहे. कारण 76% म्हणजे 76% रुग्ण फक्त पहिल्या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह येतात. बरं, याच निमित्तानं सुधीर भाऊंकडे जाऊयात. सुधीर भाऊ, इथेच अत्यंत महत्वाची मेख समोर येते. अमेरिका आणि इंग्लंड या दोन्ही देशांना सगळ्यात मोठं आव्हान हे तिथे उशिरा सुरू झालेल्या आरोग्य चाचण्या आणि अपुरी वैद्यकीय साधन सामुग्री हेच जाणवत राहिलं. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर समजा आपण प्रत्यक्ष रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या चाचणीची गरज नाही अशा भारत सरकारच्या निष्कर्षाप्रत भविष्यातली वाटचाल करायला लावणार असू तर हे आव्हानात्मक नाही का? आपण आता सत्तेत नाही आहात याची मला जाणीव आहे, पण निर्देश केंद्र सरकारच्या कडून आलेले आहेत हे ग्राह्य मानून उत्तर द्या. राज्य सरकार त्याच्यावर काय करू शकतं यावर मी नंतर भाई जगतापांशी बोलेन. मला वाटतं की आपल्याकडे अडचण ही आहे की कोणत्याही प्रश्नाचं सखोल अध्ययन केलं जात नाही आणि मग आपण चर्चा घडवतो. असं कोणी सांगितलं
की समजा त्याच्या संपर्कात असेल तर त्याची टेस्ट होत नाही. असं आहे की आपल्याला जशी जशी यादी एखाद्या ठिकाणी संपर्काची येते त्या सर्वांना आपण क्वारंटाईन करतो. क्वारंटाईन केल्यानंतर त्याची टेस्ट करतो. ज्यांच्यामध्ये लक्षणं आढळतात त्यांना ताबडतोब ऍडमिट करतो. आपल्याला माहित आहे की राज्याचे एक गृहनिर्माण मंत्री आणि मग असं लक्षात आलं की एखादा कोरोना होता, पोलीस स्टेशनच्या सर्व त्यांच्यासोबत असणाऱ्यांना क्वारंटाईन केलं. आता दुसरी गोष्ट, अमेरिकेमध्ये टेस्ट होत आहे असं काहीतरी सांगून आपण आपल्या देशाला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नये असं माझं व्यक्तिगत मत आहे. इथं दररोज 900,000, 5,000, 10,000, 20,000 लोक मृत्युमुखी पडत आहे. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की टेस्ट केल्या नाही म्हणून आपल्याकडे कोरोनाचे लक्षणं दिसत नाही, पण मग मृत्यूची संख्या वाढली नसती का हो? कमीत कमी आपण जेव्हा एखादी गोष्ट बोलतो, दुसरं आपल्या राज्यामध्ये या संदर्भामध्ये आता नेटवर आपल्या राज्याच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये जेव्हा कॅबिनेटमध्ये चर्चा झाली, नेटवर माहिती उपलब्ध आहे. किती किट्स किती आहे, आयसीयू बेड्स किती आहे, व्हेंटिलेटर्स किती आहे. आता ती माहिती जरी मला वाटतं की जय महाराष्ट्राने जे नेटवर उपलब्ध आहे ही माहिती दिली, कारण नसताना अशा चर्चेतून लोकांच्या मनात या संदर्भामध्ये आपण जर घरात बसून भीती निर्माण केली तर लोकांना असं वाटेल की आता सुधीर भाऊ यामध्ये कोणतीही भीती निर्माण करण्याचा हेतू नाहीये. सुधीर भाऊ एकच मिनिट फक्त ऐकून घ्या आता माझं. याच्यात आपण तज्ज्ञांच्या उपस्थितीत चर्चा करतो आहोत. डॉक्टर अन्नदाते, आपण कोणत्या आधारावर असं म्हणालात की कॉन्टॅक्ट टेस्टिंग होणार नाहीये? असं आहे की तेही डॉक्टर आहे आणि माझ्या कुटुंबात सर्व डॉक्टर्स आहे. रोज आम्ही चर्चा करतो. आपण एक सुधीर भाऊ एकच मिनिट, सुधीर भाऊ एक मिनिट थांबा. अमोल अन्नदातेंना आपण प्रश्न विचारलाय, ते उत्तर देत आहेत. तुमचा महत्वाचा आक्षेप आहे ना की कॉन्टॅक्ट टेस्टिंग होणार नाही, याचा आधार काय? डॉक्टर अन्नदाते उत्तर देतील त्याचं. सुधीर भाऊ, मी म्हणजे सुधीर भाऊ हे अत्यंत जाणते नेते आहेत आणि मला त्यांचं खूप कौतुक आहे आणि महाराष्ट्राचे खूप चांगले नेते आहेत. सुधीर भाऊ, मी पूर्ण माहिती घेऊन हे बोलतोय. बघा काय झालंय, राज्य सरकारनी आणि ICMRनी एक दिवसापूर्वी आपल्या म्हणजे परवा रात्रीची म्हणजे कालचीच कदाचित ही गोष्ट आहे की काल सकाळी असं एक नोटिफिकेशन आलंय आणि राज्य सरकारने ते अवलंबण्याचं ठरवलंय की आधी, आणि हे का करणं गरजेचं आहे ते मी समजून सांगतो. हे बघा, ICMRचं आता असं म्हणणं आहे की जे संपर्क आधी असं ठरलं होतं की जे केसेस आहेत त्यांच्या संपर्कातले जे आहेत त्यांचीही टेस्टिंग करणं गरजेचं आहे, पण टेस्टिंग किट कमी उपलब्ध असल्यामुळे आताच्या घडीला असं करण्यात येईल. प्रवीण परदेशीजींनी ही पत्रकार परिषद घेऊन काल सकाळी मला वाटतं सांगितलं आहे की असं करण्यात येईल की फक्त लक्षणं असणाऱ्यांना आणि संशयितांनाच फक्त त्यांची तपासणी करण्यात येईल, उर्वरितांना क्वारंटाईन करण्यात येईल आणि त्यांची लक्षणं आली तरच करण्यात येईल. पण याच्यातला धोका लक्षात घ्या, संपर्कात आलेल्यांना एक रुग्ण केंद्रीय आरोग्य मंत्रालय म्हणतं प्रसादजी की 483 लोकांना एक कोरोना बाधित करतं. मी तर फक्त 3 ते 10 म्हणतोय. तर याच्यापैकी संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करायचं म्हणजे अलगीकरण करायचं, घरी त्यांच्या होम क्वारंटाईन की त्यांना आयसोलेशन मध्ये ठेवायचं, हे कळण्यासाठी आपल्याला संपर्कात आलेल्यांची तपासणी करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपला मुद्दा लक्षात येतोय. आपल्यासोबत भाई जगताप आहेत. भाई जगताप, एक महत्वाचा मुद्दा इथे चर्चेमध्ये आणतो आणि तो असा आहे की केंद्र सरकार जर समजा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सल्ले घेऊन एखाद्या प्रकारची भूमिका मांडत असेल आणि महाराष्ट्र सरकारला त्या अनुषंगानं आपल्या इथली परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून त्यात काही बदल करावेच वाटत असतील तर ते निश्चित होऊ शकतात. धोरण केंद्र ठरवतं, आरोग्याचं अंमलबजावणी राज्य सरकारची जबाबदारी आहे. तुम्ही तुमच्या पातळीवर धोरणांमध्ये आवश्यक ते बदल करून महाराष्ट्रात आरोग्य रक्षणाच्यासाठी काय करणार आहात? नाही प्रसाद, सगळ्यात पहिली माझी विनंती राहील, आपण मला 1 मिनिट सांगता आणि मला प्रश्न एवढ्या मोठ्या याचे तुम्ही विचारताय त्याची उत्तर सुद्धा जर हवी असतील तर मला वेळ द्या, नसेल तर काहीच हरकत नाही, चालू द्या. तिथे अनेक वेळेला असं घडतं. त्यामुळे माझी आपल्याला विनंती राहील, बाकीचं तुम्ही बघा तुम्हाला जसं वाटेल तसं. एक गोष्ट अशी आहे की धोरण देशाचं हे देशातल्या सगळ्या देशासाठी ठरतं. महाराष्ट्रासाठी वेगळं धोरण आणि इतर राज्यांसाठी वेगळं धोरण ठरत नाही. राहिली गोष्ट, मुळात अन्नदाते म्हणतात ते खरं आहे, कारण आपण
एखाद्या गोष्टीकडे जर दुर्लक्ष करून जर त्याचा जर उद्या प्रादुर्भाव वाढला, जर त्याची जर व्याप्ती वाढली, तर त्यावेळेला जर आपण जसं नेहमी मराठीमध्ये म्हणतो की जेव्हा गरज पडेल तेव्हा जर आपण विहीर खोदायला गेलो तर फार वाईट परिस्थिती, भयानक परिस्थिती उद्भवेल. ही वस्तुस्थिती आहे जी जगभरामध्ये झाले, जी अमेरिकेत झाले, जी इंग्लंडमध्ये झाले. आता त्याच्यातनं जर आपण शिकायचंच नाही असं ठरवलं आणि नाही ते केंद्राने असं केलं आणि तसं केलं असं जर सांगण्याचा प्रयत्न केला, इथे नका करू होत असं आहे की ICMRचे जे सगळे जे हे आहेत त्यांचे ते प्रवक्ते बसतात ना तिथे, म्हणजे ते कुणी सांगितलं, कधी सांगितलं यापेक्षा दररोज ती जी पत्रकार परिषद होते त्याच्यामध्ये ICMRचे डॉक्टर बसलेले असतात, त्याच्यामध्ये गृह खात्याचे सेक्रेटरी बसलेले असतात, त्याच्यामध्ये आरोग्य खात्याचे सेक्रेटरी, ते प्रत्येक जण आपली भूमिका मांडतच असतो. त्यामुळे मला हे कळत नाही की हे प्रश्न असे विचारून नेमकं काय आपल्याला ह्या चर्चेतनं साध्य करायचं आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की होय, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त यासाठी सुद्धा टेस्ट होणं गरजेचं आहे. आणि होय, हा अधोरेखित करा मुद्दा पाहिजे तर तो कुणाला आवडू न आवडू नाही. टेस्टच्या ज्या किट्स आहेत त्या महाराष्ट्रामध्ये तेवढ्या अवेलेबल नाहीत, हे फार जबाबदारीने बोलतोय. आणि आपण जी गल्लत केली ती पहिली सांगतो, त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी अशी अपेक्षा आहे. आपण PPE हा वेगळा विषय आहे आणि टेस्टिंग किट्स हा वेगळा विषय आहे. ह्या दोन्ही गोष्टीचं गल्लत करू नका. टेस्टिंग किट याच्यामध्ये PPE किट या राज्याला 50,000 आले आतापर्यंत, एक वेळा 20,000, दुसऱ्या वेळेला 20,000 आणि नंतर 10,000. डॉक्टर अन्नदाते फार चांगलं सांगतील त्याबद्दल. आज जर एखादे डॉक्टर प्रभावित आहेत ते क्वारंटाईन आहेत, त्यांना हे झालंय, नर्सेस प्रभावित आहेत ते क्वारंटाईन आहेत, त्यांना हे झालेलं आहे, तो त्याचा प्रादुर्भाव झालाय. आणि अशा वेळेला आपण नाही त्या अशा गाईडलाईन तशा गाईडलाईन जर करायला लागलो तर मग अशाही गाईडलाईन तयार करायला लागतील. आंतरराष्ट्रीय विमानामध्ये जेव्हा हे सुरू झालं या देशामध्ये जानेवारीला झालं, हो आज आपण आलोय कुठे, याच्यामध्ये आता राजकारणाचा विषय नाही, आपण आलोय कुठे, आपण एप्रिल सुधीर भाऊ आहेत भाई जगताप, तुम्ही जो महत्वाचा मुद्दा मांडला त्याच्यावर सुधीर भाऊंच्याकडून उत्तर अपेक्षित करूया. सुधीर भाऊ, पुरेशी PPE किट्स मिळाली नाहीत, टेस्टिंग किट्स पुरेशा नाहीत, यावरची अधिकृत माहिती आपल्याकडे काय आहे? केंद्र सरकारने आवश्यक ते साधन वैद्यकीय तपासणीचं पुरवलं आहे का? ते माझ्याकडे राज्य सरकारच्या कॅबिनेटची नोट आहे. त्या कॅबिनेटमध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रने ही नोंद केली आहे की आमच्याकडे सर्व व्यवस्था पुरेशा आहे, कुठेही कमतरता नाही. PPE किट्सचा मी एका सेकंदात आपल्याला आकडा देतो. N95 मास्कचा आकडा राज्य सरकारने दिलाय, ICU बेडचा दिलाय, आयसोलेशन बेड्सचा दिलाय, त्याच्यानंतर आपल्या व्हेंटिलेटर्सचा दिलाय. महाराष्ट्र सरकार जे आपल्या कॅबिनेट नोटमध्ये सांगताय त्याच्या विपरीत जर भाई जगताप जर सांगत असतील तर मग मला हा चिंतेचा विषय वाटतोय. कारण सरकार त्यांची आहे, माझ्या सरकारवर विश्वास आहे, कारण सरकार खोटी आकडेवारी ही कॅबिनेटच्या नोटमध्ये देत नाही असा आजपर्यंत माझा समज आहे. आणि ती नोट मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की त्या स्वतः कॅबिनेट नोटमध्ये राज्य सरकार हे मान्य करताय की आमच्याकडे सफिशियंट आहे. तर मी अशा गोष्टीवर विरोध करणे हे मला तरी आवडत आज नाही. पण भाईंनी जी नवीन माहिती दिली की राज्य सरकार एकीकडे जर कॅबिनेट नोटमध्ये एक माहिती देत आहे आणि दुसरीकडे भाईंकडे अजून काही स्पेशल माहिती आहे, तर मी निश्चितपणे अधिवेशन काळामध्ये जेव्हा या संदर्भात चर्चा होईल तेव्हा तुमच्या जय महाराष्ट्राची ही क्लिप दाखवेल. कॅबिनेटमध्ये आपण भाई जगतापांना त्या निमित्तानं विचारूयात सुधीर भाऊ की त्यांच्याकडची माहिती त्यांनी कुठून मिळवली आहे. जर समजा त्यांच्याकडची माहिती ही अधिकृत स्रोतातून आली असेल तर निश्चितच त्यावरही आपल्याला गांभीर्यानंच घ्यायला हवं. भाई जगताप, आपण बोला. मी तुम्हाला विनंती करतो. हा, असं आहे की मला वाटतं हा जो काय याचा जो सामना सुरू आहे ना की बाईंना काय वाटतंय, कॅबिनेट मध्ये काय वाटतंय, ही गोष्ट खरी आहे. ते स्वतः मंत्री राहिलेले आहे, मी काय मंत्री राहिलेलो नाही. पण ही गोष्ट खरी आहे, कॅबिनेटमध्ये जे काय होतं त्याची नोंद होते हे खरं आहे. परंतु त्याच्यानंतर जेव्हा पत्रकार परिषद होते, आरोग्यमंत्र्यांनी कालच पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये मी जे म्हटलंय ते सगळं बोललेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, या राज्यामध्ये डॉक्टर लहाने हे या आता विभागाचे प्रमुख म्हणून हे झालेले आहेत, अन्नदात्यांना माहिती आहे. आणि मी त्यांच्याकडे बोललो काल, ही कालचंच बोलणं सांगतोय, म्हणजे हे काय 10 दिवसापूर्वीच वगैरे नाही. त्यामुळे आपण हे म्हणण्यापेक्षा ही
वस्तुस्थिती आहे हो. महाराष्ट्रामध्ये 12.5 कोटी लोक आहेत. महाराष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. इथे जवळजवळ 30 ते 40 लाख लोक जानेवारीच्या पहिला आपला रुग्ण लागल्यापासून आपल्याकडे उतरलेले आहेत. त्यावेळेला त्याची जी काही काळजी करायची होती ती केली गेली नाही. वस्तुस्थिती हा आरोप नव्हे, ही वस्तुस्थिती आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर ज्या वेळेला राज्याचे आरोग्य मंत्री काही गोष्ट बोलतात तर त्या गोष्टीला काहीतरी अर्थ आहे. ज्या वेळेला राज्याच्या आरोग्य प्रमुख म्हणून आज ज्यांना नियुक्त केलंय ते जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्या गोष्टीला काहीतरी अर्थ आहे असा माझा समज आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.